ठाण्यापाठोपाठ आता पुणेकरांची चिंता वाढलेली आहे, कारण पुण्यात झिकाच्या रुग्णांची एकूण संख्या 15 वर गेली आहे। झिकाचे नव्याने 3 रुग्ण आढळले आहेत। यामध्ये 2 गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे। पालिकेच्या आरोग्य विभागाकडून गर्भवतींचं सर्वेक्षण केले जाते। 31 महिलांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत। झिका हा आजार आहे, हा जो डेंग्यूचा किंवा चिकनगुन्याचा जो डास आहे, एडिस इजिप्टी आहे, त्याच डासामार्फत हा पसरत असतो। परंतु डेंग्यू आणि चिकनगुन्याच्या तुलनेत झिकाचा जो आजार आहे हा त्या मानाने फारसा प्रभावी नाही। बरेचदा हा आजार जर योग्य आहार, भरपूर पाणी प्यायलं किंवा क्रोसिनसारख्या गोळ्या वगैरे घेतल्या तर बरेचदा हा घरच्या घरी बरे होणारा आजार आहे। 26 जूनला 2 रुग्ण आढळलेले होते। 1 जुलैला 1 रुग्ण आढळला आहे। 2 जुलैला 3 रुग्ण आढळलेले आहे। पुण्यात झिकाने थैमान घातलेले आहे। 4 जुलैला 1 रुग्ण आढळला आहे, तर 7 जुलैला 2 आणखी नवीन रुग्ण आढळले आहेत। 8 जुलैला 3 रुग्ण तर 10 जुलैला सुद्धा 3 रुग्ण आढळलेले आहेत।